बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आजचा व्हिडिओ थोडासा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मला खूप ताई आहेत त्या कमेंट टाकतात की लायनर कसं अप्लाय करते, कोणता लायनर अप्लाय करते. तर मी म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवून घेऊया की मी लायनर कसं अप्लाय करते, आयलायनर. तर त्याच्यावर व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला लायनर अप्लाय करायला मला पण लय भीती वाटायची. माझे पण हात असे ना थरथर कापायचे. मग मी ना पेन्सिल लायनर वापरायची, पण ते व्यवस्थित लावल्याने जायचं. पण मला प्रॅक्टिस करत 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 मग पेन्सिल लायनरची सवय झाली. पण नंतर ना ते थोड्या वेळाने असं फेंट व्हायला लागलं. तर मग मी थोड्या दिवसांनी लिक्विड लायनर यूज करायला चालू केले. माझ्याकडे हे रॅन्डम लायनर आहे. तर मी आता गेले वर्ष दीड वर्ष झालं हेच वापरते. इव्हॉन काहीतरी बिओन का इव्हॉन नाव आहे. तर रॅन्डम लायनर आहे, कुठल्या कंपनीचं वगैरे नाहीये, वॉटरप्रूफ वगैरे आहे. तर मला हे आवडतं, दरवेळेस मी घेते. हीच बॉटल आहे. आधी जो बेसिक तर आता अप्लाय कसं करते हे मी शेअर करणार आहे. लावणं किंवा इतर काही गोष्टी. तर आता हे लायनर कधीही घेण्याच्या आधी मी त्याला शेक करते आणि एक्स्ट्राचं जे प्रोडक्ट असते ना ते असं काढून घेत असते. कारण एक्स्ट्राचं प्रोडक्ट मग डोळ्यावरती लागलं की मग ते सगळं पसरलं जातं. आणि आता लायनर लावायला सुरुवात करते. बघा, मी लायनर लावताना कधीसुद्धा मध्ये जे आपल्या डोळ्याचा मधला भाग असतो ना त्याच्यावरतून सुरुवात करते. डायरेक्ट कोपऱ्यातून जर घेतलं की हात मग थरथरायला लागतो आणि काहीतरी मग चुकीचं लागतं. तर सांगितल्याप्रमाणे आधी मी मध्ये लावलं आणि थोडं करत करत पुढं सरकून आणि मग असं पुढून मागं खेचत आणलं. तर अगदी हलक्या हाताने आणि मी हलकं असं लावलेलं आहे. मग जेणेकरून माझं जर लावताना चुकलं की मला लगे पुसायला अवघड नाही जाणार. मग नाहीतर ते काय होतं, आपण डार्क लावतो आणि जरा चुकलं की पूर्ण डोळे मग वरती काळे दिसायला लागतात. मग एकदम हलकं असं लावलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही. आता ह्याला छान अशी फिनिशिंग देणार आहे, म्हणजे डार्क करणार आहे. आणि जी इनर कॉर्नरची लाईन आहे ती थोडीशी फेंट ठेवलेली आहे. कारण पुढं आता व्हिडिओमध्ये मी दाखवतेच तुम्हाला की विंग्स पण कसे काढायचे आहे. आता संपूर्ण जे फेंट लावलेलं आहे ना त्याच्यावरतून मी आणखी एक लाईन फिरवली, म्हणजे फिनिशिंग केली, म्हणजे ते डार्क दिसतं. तर हे असं मी माझ्या पद्धतीने लावते. तर खूप जणांच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. प्रोफेशनल जे असतात त्यांच्याही वेगवेगळ्या पद्धती असतात. तर ही मी असं शिकले लावायला, ते तुमच्यावर एक गोष्ट शेअर करते. आणि जे इनर कॉर्नर आहेत डोळ्याचे तिथंही थोडंसं मी लायनर लावते. कारण खाली तर काजळ लावलेलं आहे डोळ्यात, पण ते दोन्ही एक दिसावे. आणि तसं लावल्याच्या नंतर ना डोळे आपले एकदम रेखीव किंवा असे छान उठून किंवा रुबाबदार दिसतात बरं का. असं छान कोपऱ्यामध्ये लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. थोडंसं डार्क करायचं आहे, म्हणजे काजळची जी लाईन एंडिंगची असते तिथून मी स्टार्ट करते लायनरची लाईन लावायला. म्हणजे दोन्ही एकत्र असं आल्याच्या नंतर वेगवेगळं लावलं असं काही नाही वाटणार आहे. थोडंसं अवघड जाते बरं का कॅमेरामध्ये पाहून लावायला. तर थोडंसं समजून घ्या. असं काही प्रोफेशनल वगैरे येत नाही, पण ठीक आहे, काम चालतं आपलं, असं येतं लावता. आता दुसऱ्याही डोळ्याला मी तसंच लावलेलं आहे. एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे, घाई गडबड करायची नाही आहे आणि हळूहळू लावायचं आहे. एकदाच लावायला जाताल तर नक्कीच मग ते काहीतरी होतंच, चुकतं, नाहीतर डार्क लागतं, नाहीतर येडंवाकडं लागतं. आता दुसऱ्या डोळ्याला तशीच फेंट लाईन लावून घेतलेली आहे आणि परत त्याच्यावरनं अजून एक डार्क लाईन लावून घेतलेली आहे. आणि पहिला जसं सांगितलेलं तसं कोपऱ्यामध्येही मी लावून घेते, म्हणजे कसं एकदम छान दिसतं ते, असं वेगवेगळं लावल्यासारखं नाही वाटत आहे. आणि परत एकदा व्यवस्थित फिनिशिंग करते. तर आता बघू शकता तुम्ही लावलेलं आहे. असंही छान दिसतं बरं का, एकदम असं साधं. पण खूप जणांना ना असे आय विंग्स आवडतात. तर बघा आता हे फेंट लावलेलं आहे. आता तसे डोळे माझे मोठे आहेत, मला विंग्स काढायची गरज नाही आहे. पण ज्यांचे डोळे छोटे असतात त्यांना विंग्स काढायची गरज असतात. जी फेंट लाईन होती ती अगदी खालून वरती अगदी एकदम हलक्या हाताने ओढायची, जेणेकरून त्याचे दोन्ही टोकं एक होतील आणि मग त्याच्यामध्ये लायनर फिल करायचं आहे. अगदी सोपं आहे. ह्याला अजून तुम्हाला वरती घ्यायचं आहे तर तेही करू शकतात. तर वरच्या बाजूला विंग्स काढलेले आहेत, सरळही काढू शकतात तुम्ही. आता सेम इकडं फेंट लाईन जी आहे त्याला खालून एक लाईन अशी जोडायची आहे. एकदम हलक्या हाताने लगेच होतं आणि ते फिल करायची आहे. तर असं अगदी सोप्या पद्धतीनं लायनर, प्रोफेशनल नाही म्हणता येईल पण आपलं तुटकं मोटकं येतं आहे असं. तर हे तुमच्याबरोबर मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर किती छान दिसतं बघा. डोळ्यांचं म्हणजे काय हेच बदलून जातो, कायापलटच होतं. तर आयलायनर लावल्याच्या नंतर जर आय मेकअप केला तर अजून छान उठून दिसतं.
तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल बरं का. अगदी सोप्या पद्धतीने, मला काही जास्त मेकअप वगैरे करता येत नाही, जो आहे तो आपला रॅन्डम जसा आहे तो तसा. पण एक मोठी गोष्ट आहे की मी लायनर व्यवस्थित लावायला शिकले. आता हे जर मी व्हिडिओमध्ये मी बारीकसर लावते, पण ते व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसलं नसतं, म्हणून मी तुम्हाला जरा ब्रॉड लावून दाखवलेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या गोष्टीची रोजच्या रोज जर काय म्हणतात प्रयत्न करत राहिलात, प्रॅक्टिस करत राहिला, ते आपल्याला येतं करता. तर माझ्या बाबतीत लायनरच्या बाबतीत असं झालं, माझे हात थर कापायची, पण प्रॅक्टिस झाली. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं लावायचं आहे माझ्या पद्धतीने ते दाखवलेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापूर येतात. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.